साहेब, नगर परिषदच्या निवडणुका आहेत. खरं तर कमी कालावधी उरलेला आहे आणि अशातच तुमच्यासमोर परतूर नगरपालिकेचं आव्हान आहे. गेल्या 20 ते 25 वर्षापासून ही जी नगरपालिका आहे ती सुरेश जेटली यांच्या ताब्यात आहे आणि ती सत्ता खेचून आणण्यासाठी आता तुम्ही सुद्धा मैदानात उतरलेला आहात. काय सांगणार या संदर्भात? परतूरची नगरपालिका निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये ताकदीनं भारतीय जनता पक्ष उतरलेला आहे. गेली 25 वर्ष ही नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात होती. परतूर शहरात बकाल अशी अवस्था झाली होती. मी मंत्री झाल्यानंतर 56 कोटीची पाणी पुरवठा योजना मी परतूरच्या नगरपालिकेला दिली. 45 कोटी रुपयाचं भूमिगत गटार योजना दिली. 55 कोटीचा पूल बांधला. 132 कोटीचे सिमेंट रस्ते केले. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय केलं. शाळा खोल्या दिल्या आणि एकूण 700 कोटी रुपयाची विकासाची कामं परतूरला झालेली आहेत. 15 कोटीचं क्रीडा संकुल आहे. मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह 10 कोटीचं आहे. शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. पण आता निवडणुकीचं चित्र जे आहे ते कसं असणार आहे? 25 वर्ष नगरपालिका त्यांच्या ताब्यात असताना इमारत पावसात गळत होती, बसायला जागा नव्हती. मी 6 कोटीची इमारत सुद्धा दिली. त्याच्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि 1000% याळाला भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात नगरपालिका येईल. खरं तर महायुतीतले तुम्ही मित्र पक्षाचे आहात, तेही मित्र पक्षाचे आहेत. तुमचे दोघं आमने सामने येण्याची शक्यता आहे या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं. होय, सगळेच पक्ष मैदानात उतरलेले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी युती म्हणून मैदानात आहे. आमचे मित्र पक्ष दोन्ही मैदानात आहेत. निवडणूक आहे आणि निवडणुकीत 100% आम्ही मैत्रीपूर्ण लढती देऊन निवडून येऊ. काल अजितदादा सुद्धा परतूरमध्ये आले होते. परतूरकरांना त्यांनी आवाहन केले की तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही परतूरचं बारामती करून दाखवतो, निधीची कमी पडू देणार नाही. अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, नेते आहेत, राज्याचे अर्थमंत्री आहेत. सुरेश कुमार जेटले यांचा प्रवेश झाल्यानंतर 1000 रुपये सुद्धा त्यांनी नगरपालिकेला दिलेले नाहीयेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी परतूरच्या नगरपालिकेला 700 कोटी रुपये दिलेले आहेत. शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. आजच आम्ही बारामतीचे पुढे आहोत. बारामती शहर सोडलं तर जिल्ह्यातल्या बारामतीची अवस्था काय आपल्याला माहित असेल. त्याच्यामुळं शहराचा विकास करायचा असेल तर शहरातल्या जनतेला माहित आहे. ज्यांनी 25 वर्ष शहरात काय काम केलं याचाही लोकांकडे हिशोब आहे. मी 5 वर्षात काय काम केलं लोकांचा हिशोब आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा घेतली होती मी मागच्या नगरपालिकेला आणि त्यांच्या सभेत सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदयांचा लाडका आहे आणि मी 500 कोटी रुपये परतूरच्या नगरपालिकेला मुख्यमंत्री महोदयाकडून आणेल आणि परतूरचा विकास करील. शब्द दिला होता जनतेला 500 कोटीचा. आमची नगरपालिका थोड्या मतानं आम्ही पराभूत झालो. आमचे 10 नगरसेवक निवडून आले. नगरपालिका हातात नसताना 700 कोटी रुपये शहरात खर्च केलेले आहेत. त्याच्यामुळं लोकांना चांगली कल्पना आहे. राज्याचे मुख्यमंत्री परतूरचा विकास करायला निधी देऊ शकतात का अजितदादा देऊ शकतात? लोकांना याची कल्पना आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.